अशोक खरातचे जवळपास सर्वच नेत्यांसोबत फोटो आहेत, पण राजीनामा फक्त रुपाली चाकणकर यांचाच का झाला हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. यांच्या राजीनाम्यामागे 3 गोष्टी कारणीभूत आहेत. पहिली म्हणजे पदाची संवैधानिक जबाबदारी. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. हे एक संवैधानिक पद आहे ज्याचा मूळ उद्देश होता स्त्रियांच्या हक्काचं रक्षण करणं, स्त्रियांवरील अत्याचार रोखणं, त्यांना न्याय मिळवून देणं. पण ज्या व्यक्तीने या पदावर बसून महिलांच्या हक्कासाठी लढायचं होतं, त्यांच्याच गुरुने शेकडो महिलांचं शोषण केलं म्हटल्यावर त्यांना या पदावर राहण्याचा काहीच नैतिक अधिकार राहिला नव्हता. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे पत्रकारांवर केलेली कारवाई. जेव्हा 1 वर्षापूर्वी स्थानिक पत्रकाराने अशोक खरातच्या विरोधात एक लेख लिहिला होता ज्यात महिलांच्या शोषणाचं वर्णन होतं, त्यांनी आरोप केले होते, तेव्हा महिला आयोगाचं काम होतं की या गंभीर आरोपाची चौकशी करणं, सिस्टीमचा वापर करून हे खरंच घडतंय का हे समजून घेणं, जर हे खरंच घडलं असेल तर पीडितांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होतं. पण महिला आयोगाने या उलट केलं. या पत्रकाराला नोटीस पाठवली, पुरावे सादर करायला सांगितलं, त्यानंतर पत्रकारावर गुन्हा दाखल केला आणि ते एवढ्यावरच नाही थांबले, तर वर्तमानपत्र सुद्धा त्यांचं बंद करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. महिलांच्या संरक्षणासाठी बनलेल्या या आयोगाने महिलांच्या शोषणाचा आवाज दाबला. यानंतर तिसरं कारण म्हणजे मंदिर ट्रस्टचं सदस्यत्व. रुपाली चाकणकर या खरातच्या ईशानेश्वर मंदिर ट्रस्टच्या सदस्य होत्या आणि या 3 कारणांमुळे फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे, जेणेकरून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे तपासात अडचण येऊ नये. समजलं? मग फॉलो करा.